नमस्कार बालमित्रांनो. आमच्या लहानपणी अनेक म्हणी घरातच बोलल्या जात होत्या, त्याच्यामुळे लक्षात राहत होत्या. पण आजकालच्या मुलांना म्हणी लक्षातच राहत नाही. म्हणून मी एक युक्ती केली, म्हणींची गोष्ट सांगायची आणि ती गोष्ट सांगितल्यानंतर तुम्ही त्यात दडलेली म्हण ओळखायची आणि मला कमेंट करून सांगायची. चला तर मग सांगू का आजची गोष्ट? गणूशेठ नावाचा एक व्यापारी होता. त्याला 2 सुना होत्या. थोरलीचं नाव होतं राधा आणि धाकटीचं नाव होतं गौरी. राधा त्याची अतिशय आवडती सून होती आणि गौरी नावडती सून होती. एके दिवशी गणूशेठच्या घरी पाहुणे येणार होते. त्याने दोन्ही सुनांना सांगितलं, छान मस्त अशी मेजवानी करा. दोन्ही सुनांनी सुंदर सुंदर असा स्वयंपाक केला. सुग्रास असा स्वयंपाक केल्यानंतर राधा आणि गौरी यांनी जेवण वाढल्यावर सगळ्यांनी गौरीने केलेल्या स्वयंपाकाचं खूप कौतुक केलं आणि राधाने केलेल्या स्वयंपाकाचं कुणी कौतुकच करेना. मग गणूशेठला काय वाटलं काय माहिती, गौरीने केलेल्या आमटीला त्याने नावे ठेवायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की अरे, या आमटीत तर मीठच नाहीये, आमटी अळणी आहे. तेव्हा आलेल्या पाहुण्यांनी गणूशेठला म्हटलं, अहो, आमटीत मीठ तर बरोबर आहे. हे ऐकल्यानंतर राधाला आनंद झाला, पण गौरीला खूप वाईट वाटलं. तेव्हा आलेल्या पाहुण्यांनी गणूशेठला म्हटलं, आपल्या आवडत्या व्यक्तीने कितीही वाईट केलं तरी ते आपल्याला आवडतं, पण ज्या व्यक्तीच आपल्याला आवडत नाही त्यांनी केलेलं आपल्याला काहीच आवडत नाही, ते चांगलं असलं तरी. मग अशी म्हण आहे ना, कोणती म्हण आहे सांगा बरं कमेंट करून.